वसा जनसेवेचा। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद। मेरा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा 24 जुलै 2026 रोजी भारतीय जनता पक्ष व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माननीय आमदार विजयराज शिंदे व भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौक येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन अराजकता निर्माण करू पाहणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली। दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत राहुल गांधी यांनी लोकशाही व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेचा अवमान करत देश अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। पंतप्रधानांच्या उच्च सुरक्षा असलेल्या निवासस्थानासमोर आंदोलन करून त्यांची सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचविला आहे। असे वर्तन हे देशविरोधी असून देशात अराजकता निर्माण करणारे आहे। त्यांच्या या कृत्याचा भाजपने जोरदार निदर्शने करून निषेध नोंदवला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी मुर्दाबाद, काँग्रेस मुर्दाबाद, विद्यार्थ्यांच्या भावना भडकवून गलिच्छ राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे म्हणाले, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून नव्हे तर देशात गोंधळ निर्माण करणारे आंदोलनजीवी नेते म्हणून वागत आहेत। विद्यार्थ्यांच्या वेदना दूर करण्याऐवजी त्यांच्या भावनांचे राजकीय भांडवल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम काँग्रेस करत आहे। संसदेत चर्चा करण्याचे व्यासपीठ असताना, सरकार चर्चेला तयार असताना चर्चा सोडून पळ काढणे व रस्त्यावर अराजकता निर्माण करणे ही लोकशाही नव्हे तर लोकशाहीची थट्टा आहे, दिशाहीन व बालिश राजकारणाचा प्रकार आहे। ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या उच्च सुरक्षा क्षेत्राचा राजकीय स्टंटसाठी वापर करणे ही अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह कृती आहे। देशाच्या सुरक्षेपेक्षा स्वतःची प्रसिद्धी महत्त्वाची वाटणाऱ्या राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पदाची प्रतिष्ठाच घालवली आहे। काँग्रेसकडे जनतेसमोर मांडण्यास ठोस धोरण नसल्यामुळे ती केवळ आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालण्याचे राजकारण करत आहे। देशातील विद्यार्थी, युवक आणि नागरिक काँग्रेसच्या या दुटप्पी आणि दिशाहीन राजकारणाला कधीच माफ करणार नाही, अशा खोचक शब्दात विजयराज शिंदे यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका केली। या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, बाजार समिती संचालक सुनील देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शुभम देसाई, विजय खरे, संतोष डोईफोडे, सौ वर्षाताई पाथरकर, सौ उषाताई पवार, सौ शोभाताई ढवळे, जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, नारायण हेलगे, अशोक किहोडकर, करण बेंडवाल, किशोर सोळंके, विशाल विस्पुते, योगेश राजपूत, सचिन शेडके, सतीश भाकरे, सागर भाकरे, प्रदीप सोनटक्के, नितीन दासार, देवांग संचेती, सर्वेश वानखेडे, दत्ता पाटील, श्रीकांत घाटे, अंबादास घेवंदे, राजू अपार, प्रदीप तोटे, नितीन बेंडवाल, नीरज गायकवाड, सतीश गावंडे, योगेश मस्के, निखिल पडघान, नितीन देवकर, मानसिंग मंझा, विजय वाडेकर, निखिल चुनावाले, वासुदेव राजपूत यासह इतर भाजपा भारतीय जनता पक्षाचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी न्यूज। भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन, निदर्शने आंदोलन करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि त्यांचे समर्थक आज विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे गलिच्छ राजकारण करतायत आणि देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतोय। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना सांगितलं आहे की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारची जर पेपर फुटी झाली तर ज्या पद्धतीनं पुण्याला लैंगिक अत्याचाराची फास्ट ट्रॅकवरती केस चालवून 3 महिन्यामध्ये आरोपीला फाशी दिली गेली, त्या पद्धतीनं यापुढे देशात पेपर फुटीच्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल व तात्काळ त्याला निकाल लावून दोषींना शिक्षा करण्यात येईल व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, अशा प्रकारचे कठोर कायदे हे देशाच्या संसदेमध्ये आणल्या जातील, अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं वचन
त्यांनी दिलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण करून, अशांतता निर्माण करून केवळ मोदी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आज काँग्रेसनं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं आहे त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात ही जनता जबाब दिल्याशिवाय आणि ही जनता त्यांना त्यांच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून यापुढे असं राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हा देश खपवून घेणार नाही हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. आज बुलढाणा येथे जयस्तंभ चौकामध्ये काँग्रेसचे जिल्हा कार्यालय याच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी बुलढाण्याच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या निवासस्थानासमोर कधी ना असं घडणारा प्रसंग या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान यांच्या घरासमोर जाऊन त्यांनी जे आंदोलन केलंय यामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षामध्ये भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. खरं तर त्यांचं हे कृत्य देशद्रोही म्हणूनच जाहीर केलं पाहिजे. कारण एका देशाचे पंतप्रधान असताना त्यांचा या पेपरफुटी संदर्भात कुठलाही संबंध नसताना असं त्यांच्या घरासमोर जाऊन जे आंदोलन करण्यात आलं खरं तर हे गलिच्छ प्रकार आहे आणि काँग्रेस नेहमी करता गलिच्छ प्रकार करत आहे. याकरता काँग्रेसने इथून पुढं मी काँग्रेसला सांगू इच्छितो की यानंतर तर तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करसाल तर भारतातील जनता हे मान्य करणार नाही. आणि भारतामध्ये संवेदनशील प्रकारे सर्वजण वागतात, परंतु तुम्ही याला जातीय वळण देऊन या आंदोलनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. आणि वेळोवेळी आपले लाडके पंतप्रधान यांना बदनाम करण्याचा काँग्रेस जो काही प्रकार करते हे खपून घेतल्या जाणार नाही. या निमित्तानं मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बुलढाणा या नात्यानं जिल्ह्यातल्या सुद्धा काँग्रेसला एक सांगतोय की जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बरेच वेळा इथले प्रदेशाध्यक्ष बेताल वक्तव्य करतात, त्यांना सुद्धा एक सूचना म्हणायला हरकत नाही की यानंतर जर तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ते खपून घेतल्या जाणार नाही. आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी याचा जाहीर निषेध करतो. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.